चला तर आम्ही फ्लॅग घेतला असा वेंगरीचा आणि निघालो. तर आम्ही देवीला चाललेलो आहोत. तर इथे एक शक्तिपीठ आहे बडोद्यामध्ये, तिथे चाललेलो आहोत आम्ही. आणि आज थोडंसं पावसाचं वातावरण होतं, पण म्हटलं चला पावसामध्ये पण छान वाटतं. जास्त काही मोठा पाऊस नव्हता, थोडासाच रिमझिम रिमझिम चालू होता आणि अशा वातावरणामध्येच छान वाटतं. आणि खूप देवी डोंगरावरती आहे आणि देवी सगळ्या डोंगरावरती वरतीच असतात. त्यामुळं आता मला नको वाटत होतं, पण म्हटलं चला आता पावसामध्ये जाऊयात. आणि स्वर्गसुखाचा अनुभव इथे आला आम्हाला, कारण एवढं सुंदर वातावरण आहे ना, तुम्हाला काय सांगू. आणि मी याच्याविषयी लाँग व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. तर तुम्हाला देवीचं पण दर्शन होईल आणि तुम्ही जर येणार असाल तर तुम्हाला पण सगळी माहिती मिळून जाईल. त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलेलं आहे. तर इथे ना आपण जेवढं उभारलोत ना तेवढंच आपल्याला दिसत होतं, बाकी काही दिसत नव्हतं. हे बघा, खाली काहीच दिसत नव्हतं. सगळं खाली होते दुकानं वगैरे, तर खाली काहीच दिसत नव्हतं. आणि तेच खूप छान वाटत होतं. माझे केस पण थोडेसे ओले झाले होते, म्हणून असे मोकळे सोडले होते. आणि थोडेसे फोटो वगैरे काढले आम्ही इथे पण. खूप छान वाटत होतं, शांत निवांत दर्शन झालं. गर्दी वगैरे काहीच नव्हती. जास्त गर्दी असल्यानंतर दर्शन व्यवस्थित होत नाही. आणि खूप छान, आणि ते शब्दात सांगू शकत नाही मी, एवढा स्वर्गसुखाचा अनुभव झालेला आहे इथे. तर हे पावागड शक्तिपीठ आहे. तुम्ही येणार असाल तर नक्की माझा लाँग व्हिडिओ पहा तुम्ही आणि थोडेसे फोटो क्लिक केले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.